नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण झालं आणि त्या भाषणातला एक महत्त्वाचा मुद्दा ज्याची सगळ्या देशभरामध्ये चर्चा सुरू झाली ती म्हणजे दिमागी नक्षलवाद. म्हणजे डोक्यातला नक्षलवाद, वैचारिक नक्षलवाद, मानसिकदृष्ट्या नक्षलवादी असणं, याच्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते. त्यांनी असं सांगितलं की बंदुकीच्या आधारे किंवा शस्त्रांच्या आधारे जो नक्षलवाद वर्षानुवर्ष पोसला गेला भारतामध्ये, तो नक्षलवाद नष्ट झाला, समाप्त करण्यात मोदी सरकारला यश आलं. एक निश्चित टार्गेट ठेवण्यात आलं, त्या तारखेपर्यंत तो नक्षलवाद संपवला पाहिजे अशा पद्धतीने विचार करण्यात आला आणि त्याला यशसुद्धा मिळालं. पण तो बंदूकधारी किंवा शस्त्रधारी नक्षलवाद तर नष्ट झाला, पण डोक्यात असणारे जे विचार आहेत नक्षलवादी, अराजकतावादी विचार, फुटीरतावादी विचार, या विचारांचं काय करणार? ते विचार जे आहेत ते काही कोणत्या शस्त्रांनी संपवता येऊ शकत नाहीत, ते काय सुरक्षा दलांच्या माध्यमातून संपवता येऊ शकत नाहीत. ते विचार मात्र संपवणं आवश्यक आहे. ते जास्त मोठं आव्हान आहे आणि ते दिमागी नक्षलवाद जो आहे तो संपवण्यासाठी आता आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत किंवा लोकांनीसुद्धा अशा नक्षलवादापासून सावध राहायला पाहिजे. हे एक प्रकारे संकेत नरेंद्र मोदींनी दिले आणि याचा अर्थ असा आहे की पुढच्या काळामध्ये हा जो नक्षलवाद आहे हा सुद्धा समूळ नष्ट करण्याचा उद्देश सरकारने बाळगलेला आहे आणि तो आवश्यकसुद्धा आहे. सध्या आपण पाहतोय की अनेक प्रकारे देशामध्ये फुटीरता निर्माण व्हावी, विघटन व्हावं, लोकांमध्ये भेद निर्माण व्हावेत, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि केवळ भारतातलेच लोक नव्हेत तर परदेशातूनही त्यांना मदत मिळते की भारतामध्ये अस्थिर असं सरकार तयार व्हावं, अस्थिरता निर्माण व्हावी, संघर्ष निर्माण व्हावेत आणि त्यातून मग आपली जी राजकारणाची पोळी आहे ती भाजून घेता येईल. मग अमेरिका, चीन यासारखे जे देश आहेत यांना भारताची प्रगती जी आहे ती पावत नाही आणि ते पूर्वीपासून आहे आणि त्यासाठी भारतामध्ये सातत्याने अस्थैर्य निर्माण व्हावं या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात. तर अशी प्रवृत्ती भारतामध्ये आहे आणि त्यालाच दिमागी नक्षलवाद असं म्हटलं जातं आणि ते मोदींनी सुचवलेलं आहे की असा दिमागी नक्षलवाद, असा वैचारिक नक्षलवाद संपुष्टात आणणं आवश्यक आहे. पण हे मोदी म्हणाल्यानंतर अनेकांना मिरची लागली, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. प्रामुख्याने जे मोदी विरोधक आहेत, काँग्रेसमधले आहेत, काँग्रेस समर्थक आहेत, त्यांना वाटायला लागलं मोदींनी आपल्यालाच हे म्हटलेलं आहे. आता मोदींनी असं कोणालाही, कोणत्या पक्षाला उद्देशून, कोणत्या एखाद्या व्यक्तीला उद्देशून असा काही उल्लेख केलेला नाही. पण ज्यांच्या मनामध्ये या सगळ्या भावना सातत्याने निर्माण होत असतात की भारतामध्ये अस्थिरता असावी, अराजक निर्माण व्हावं आणि प्रामुख्याने 2014 पासून या भावना त्यांच्यात जास्त निर्माण होऊ लागल्या. पूर्वी होत्याच, पण तेव्हा आपलीच सत्ता राहणार आणि त्यासाठी मग हे नक्षलवाद पोसणं, तो वाढवणं, सगळीकडे अस्थैर्य निर्माण करणं, विविध राज्यात अस्थिरता निर्माण करणं, हे प्रयत्न केले जायचे. पण मोदी सरकार आल्यानंतर आता आपली काही सत्ता येऊ शकत नाही, ती येत नाही आहे, जनतेपर्यंत आपण पोचू शकत नाही आहे, जनता आपल्याला पसंत करत नाही आहे, हे जसजसं कळायला लागलं तसतसं आता आपण अराजक निर्माण करूया, अस्थिरता निर्माण करूया देशामध्ये, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आणि त्यासाठी बाहेरून फंडिंग मिळतं हे आता उघड झालेलं आहे. त्यामुळे मोदींनी बोलल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली विरोधामध्ये. पी चिदंबरम हे काँग्रेसच्या काळातले नेते, मंत्री राहिलेले, त्यांनी तर एक्सवर पोस्ट केली की होय, मला दिमागी नक्षलवादी असल्याचा अभिमान वाटतो. आता हे म्हणण्याची काय आवश्यकता नव्हती, पण त्यांच्यामध्ये कदाचित ते विचार असतील, तोच वैचारिक जो नक्षलवाद आहे तो त्यांच्यामध्ये आहे म्हणून ते बोलले असणार. त्यांनी लगेच ही भावना व्यक्त केली आणि अशा पद्धतीचा वैचारिक नक्षलवाद असलेले अनेक लोक आहेत जे आपण पाहतोय या गेल्या काही
दिवसांमधल्या प्रामुख्याने घडामोडी पाहिल्या तर अशी परिस्थिती निर्माण व्हावी असं अनेकांना वाटतंय मनापासून. मोदी सरकार जावं एवढ्यापुरतं नाही आहे. मोदी सरकारला पराभूत करणं आणि आपण सत्तेवर येणं हे काही चुकीचं नाही. निवडणुकीच्या माध्यमातून ते करता येऊ शकतं, पण तसं करायचं नाही. निवडणुकाच होऊ नयेत त्यासाठी मग निवडणूक आयोगावर टीका करणं, निवडणूक आयोग कसा विकला गेलेला आहे बोलणं, देशच विकला गेलेला आहे असं सांगणं, पोलीस कसं भावलंय हातातलं हे सांगणं, देशाच्या प्रगतीच्या सातत्याने विरोधात बोलणं, ही लक्षणं जी आहेत ती या सगळ्या दिमागी नक्षलवादाची लक्षणं आहेत आणि ती आपल्याला याच्यात दिसतात. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी काही लक्षणं सांगितली आणि त्याबरोबर मग या सगळ्यांना एक प्रकारे मळमळ वाटायला लागली की अरे हे आपल्याशीच याचं काहीतरी जोडलं जातंय आणि म्हणून हे सगळे असे दिमागी नक्षलवादी बाहेर यायला लागले बिळातून. आणि त्यातले पहिले म्हणजे चिदंबरम, ज्यांनी स्वतःच मान्य केलं की आपल्याला अभिमान वाटतो दिमागी नक्षलवादी असल्याचा. तर रिजिजू यांनी काय लक्षणं सांगितली की जे विघटनवादी आहेत, ज्यांना सातत्याने विघटन हवं आहे, देशामध्ये भेद निर्माण व्हावेत, राज्यांमध्ये भांडणं व्हावीत, उत्तर भारत दक्षिण भारत असं विभाजन व्हावं, खापर फोडायचं भाजपवर की भाजपने हे करायला लावलेलं आहे, पण प्रत्यक्षात यांची भावना आहे मनामध्ये की उत्तर भारत वेगळा व्हावा, दक्षिण भारत वेगळा व्हावा, मराठी गुजराती असे वाद निर्माण व्हावेत, असे वाटणारे अनेक लोक आहेत. तुम्ही विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल कोण कोण अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करत असतं. जंतर मंतर इथे काय झालं ते आपण पाहिलं. आंदोलन करायला हरकत नाही, प्रश्न महत्त्वाचे आहेत, शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हायला पाहिजे, पण तो उद्देश होता का? तो उद्देश नाही. उद्देश काय? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा, तर तो घेतला गेला. आता मोदींनी राजीनामा आम्ही द्यायला लावू, आता आम्ही अमित शहांना राजीनामा द्यायला लावू, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या गेल्या. पोलिसांवर हल्ले केले गेले, दगडांनी पोलिसांना मारण्यात आलं, लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं, अनेक पोलिसांवर हल्ले झाले, 150पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले. हे काय दाखवत होतं? तर अराजक सदृश परिस्थिती ही पाहिजे अनेकांना. दाखवायचं आहे काय? शिक्षण क्षेत्रामध्ये दोष आहेत, त्रुटी आहेत, पण ते सोडवण्यासाठी उपाय सांगायचे नाहीत. उपाय काय? तर पोलिसांवर हल्ले करणं, मोदींना शिव्या घालणं किंवा शिव्या देणारी मुलं जी आहेत त्यांना शोधून आणणं आणि त्यांना ते बोलायला लावणं. ही जी अराजक सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यालाच दिमागी नक्षलवाद म्हणतात. संसदेमध्ये काय सुरू झालं आपण बघितलं. पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृह चालूच द्यायचं नाही आणि सांगायचं काय की सरकारला चालवता येत नाहीये. आता सरकारने चालवायचं ठरवलं तरी विरोधक काय करत होते? रोजच्या रोज येऊन त्या ठिकाणी जोरजोरात घोषणाबाजी करायची, पोस्टर दाखवायचे, वेलमध्ये येऊन गोंधळ माजवायचा आणि मग सातत्याने सभागृह तहकूब केलं जायचं आणि त्यातून कामकाज होत नव्हतं. विधेयकं आम्ही कशी येऊ दिली नाहीत याबद्दल अभिमान बाळगला गेला. त्यालाच म्हणतात अराजकतावादी प्रवृत्ती, त्यालाच म्हणतात दिमागी नक्षलवाद. त्यामुळे किरण रिजिजूंनी सांगितले विघटनवादी शक्ती, माओवादी जी शक्ती आहे त्यांना पाठिंबा देणारे लोक, 370 कलमाला पाठिंबा देणारे लोक, हे सगळे कोण आहेत? हे दिमागी नक्षलवादी आहेत. त्यांना सातत्याने देशामध्ये अस्थिरता निर्माण करायची. चिदंबरम यांचं याच निमित्ताने एक जुना व्हिडिओ सुद्धा समोर आला. त्याच्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं, 2010ची वगैरे गोष्ट आहे ती, त्यावेळचा तो व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये चिदंबरम JNUमध्ये भाषण करतायत आणि तेव्हा आपण पाहत होतो की नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर होता. अनेक सुरक्षा दलाचे जवान वगैरे मारले जात होते सातत्याने, कुठे स्फोट घडवले जायचे, कुठे त्यांचे हल्ले केले जायचे. तर चिदंबरम यांची भाषा काय होती त्या व्हिडिओमध्ये की आम्ही नक्षलवाद्यांची चर्चा करून याच्यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्यांना शस्त्र वगैरे काय खाली ठेवण्यास सांगणार नाही, कारण आम्ही सांगितलं तरी ते ठेवणार नाही. अशा पद्धतीचे हे व्यवहार केले जायचे. नक्षलवाद त्यातून कसा संपणार होता? पण संपवायचाच नाही, चर्चा करत राहायच्या. दहशतवादी कृत्य होत आहेत काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये, पण त्यांच्याशी चर्चा करायच्या. चर्चेतून मार्ग निघेल. म्हणजे एक माणूस रोज येऊन दुसऱ्याला मारतोय, तुडवतोय, पण त्याने काय करायचं? तर त्याने चर्चा करायची की बाबा उद्यापासून तुडवू नको, एवढं मारू नको, हळूहळू मार.
अशा पद्धतीची प्रवृत्ती जी असते त्याच्यामुळे काही होत नाही विकास वगैरे, ठेचूनच काढावं लागतं. आणि ते आपण पाहिलं, नक्षलवाद जसा ठेचून काढला त्याच्यामुळे आज काय झालेलं आहे, त्या भागाचा विकास होऊ शकतो. नाही तर काय व्हायचं, मतदानच होऊ द्यायचं नाही, कितीतरी बंदोबस्त लावायला लागायचा, तरी देखील भीती असायची की नक्षलवादी कुठून येतील आणि हल्ला करतील. शाळा बांधल्या तर तोडल्या जात असत, हॉस्पिटल बांधू शकत नाहीत, डॉक्टर्स नाहीत, रस्ते नाहीत, पूल बांधले तर ते उद्ध्वस्त केले जात असत. सुरक्षा दलाचा कोणी गेला त्या ठिकाणी एखादी तुकडी गेली तर त्यांना ठार मारलं जात असे. काँग्रेसच्या सरकारने कोणताही प्रयत्न केला नाही की हा नक्षलवाद संपावा, नाही तर तेव्हाच संपला असता, इतकी वर्ष फोफावलाच नसता. पण या सरकारने 12 वर्षामध्ये नक्षलवाद संपवला, म्हणजे तो संपवता आला असता की नाही, पण तसे प्रयत्न झाले नाही. कारण या सगळ्यांचा दिमागी नक्षलवाद होता. हे चालू राहू दे, याच्यामुळे अस्थिरता निर्माण होईल, लोकांना आपल्याशिवाय पर्याय राहणार नाही की बाबा तुम्ही काहीतरी करा, नक्षलवाद थांबवा, अस्थिरता थांबवा. पण ते होत राहिले. त्यामुळे मोदींनी हा जो दिमागी नक्षलवाद हा शब्द सांगितलेला आहे, उल्लेख केलेला आहे, तो अगदी वर्मी बसलेला आहे. आणि त्यातून हे सगळे दिमागी नक्षलवादी जे आहेत ते बाहेर येत आहेत, ते बोलायला लागलेत. आता त्यांना अभिमानसुद्धा वाटतो आपण दिमागी नक्षलवादी आहोत त्याचा, कारण त्यांना अराजक निर्माण करायचे. पण मोदींनी जे सांगितले ते केवळ सरकार कृती करणार नाही, तर सर्वसामान्यांनी सुद्धा हा जो काही दिमागी नक्षलवाद आहे यापासून सावध राहणं आवश्यक आहे, हे सुद्धा त्यांना सुचवायचं असलं पाहिजे. आपल्या बाजूला आजकाल आपण पाहतोय आंदोलनं, प्रत्येक गोष्टीला आंदोलन करायचं, राजीनामा मागायचा, याच्याने कुठलाही देश चालत नाही. समस्या निश्चित असतात, प्रत्येक देशामध्ये आहेत समस्या, प्रत्येक ठिकाणी समस्या आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये. प्रत्येक ठिकाणी कोणातरी राजीनामा घेऊन, कोणाला तरी हाकलून लावून ती समस्या सुटत नाही. त्याच्यावर काहीतरी तोडगे काढावे लागतात. काही तोडगे जे असतात ते त्याच्यामुळे लगेच समस्या सुटत नाही, कालांतराने सुटते. काही उपाययोजना कराव्या लागतात, हळूहळू पायरी पायरीने उपाययोजना कराव्या लागतात. पण ते नको असतं अनेकांना. त्यांना काय पाहिजे असतं, राजीनामे द्या, व्यवस्थेवर प्रश्न विचारा, दगडफेक करा, हत्या करा. याच्यातून कोणताही देश चालू शकत नाही, कोणतेही राज्य चालू शकत नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्यांनी सुद्धा सावध होण्याची गरज आहे. जे आपण पाहिलं जंतर मंतरमध्ये काही लोक शिव्या घालत होते, पुढे त्यांना माफी मागावी लागली, कारण त्यांच्या विरुद्ध तक्रारी झाल्या, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यांच्या पालकांना लोक विचारायला लागले, त्यांच्यावर टीका करायला लागले, त्यांना धमक्या येऊ लागल्या. तेव्हा त्यांची अक्कल ठिकाणावर आली की आता आपण हे सगळं केलं, शिव्या तर घातल्या छाती पुढे काढून, पण आता आपल्याला वाचवायला कोण आहे, तर कोणीच येत नाही आहे. जे समर्थन देत होते शिव्यांना ते कुठे गेले. त्यामुळे अशा पद्धतीने प्रश्न जे आहेत त्याविरुद्ध बोललं पाहिजे, त्याविरुद्ध तोडगेही सुचवले पाहिजेत, पण अराजक निर्माण करण्याच्या उद्देशाने नव्हे. ज्याच्या मनात अशी अराजकतेची भावना असेल तोच दिमागी नक्षलवादी असेल. बाकी प्रश्न सोडवायला, देशाला पुढे नेण्यासाठी जे तोडगे काढता येतील ते प्रयत्न केले पाहिजेत, त्यातले दोष दूर केले पाहिजेत व्यवस्थेमधले, हे आवश्यकच आहे. त्या मोदींनी केलेल्या विधानानंतर हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ लागलं, दिमागी नक्षलवादी बाहेर येऊ लागले असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.